आता आपण वळूया एक सीनियर सिटीझन हो. आपले जे प्रेक्षक आहेत हो. बघणारे, बरं. त्यांच्यासाठी काही 2-3 प्रश्न काढलेत. हो. तर निवृत्ती झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी टॅक्स प्लॅनिंग कसं करावं? हा एक प्रश्न आहे. बरं. हाऊ कॅन सीनियर सिटीझन प्लॅन देअर टॅक्सेस बेटर म्हणजे फॉर आफ्टर पोस्ट रिटायरमेंट? राइट. नॉर्मली काय होतं की निवृत्ती होईपर्यंत यू आर गेटिंग रेग्युलर इन्कम. एक्झॅक्टली. बट वन्स यू रिटायर देन युअर Equity केलं. रेग्युलर इन्कम इज नो मोर. Yeah. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. रेग्युलर इन्कम नसलं तरी तुम्हाला निवृत्तीच्या वेळी सायझेबल अमाऊंट मिळत असते. सॅलरीड असाल तर ग्रॅच्युइटी मिळते, प्रॉव्हिडंट फंड मिळतो. बरोबर. सेल्फ एम्प्लॉईड असाल तर आम्ही नेहमी सांगतो की तुम्हाला कोणी प्रॉव्हिडंट फंड तुमचा देणार, पेन्शन देणार नाही, त्याची सोय आतापासून करा. माझ्या सर्व क्लायंटना जे यंग आहेत त्यांना मी सांगत असतो की कमवता वेळात पैसे बाजूला ठेवा, जेणेकरून तुमचं रिटायरमेंट सुकर होईल. True. हे सगळे पैसे जेव्हा तेव्हा येतात तेव्हा सुदैवाने आपले कायदे असे आहेत की ह्या पैशावर टॅक्स लागत नाही. म्हणजे प्रॉव्हिडंट फंड मला माझी रक्कम मिळते तेव्हा टॅक्स लागत नाही, ग्रॅच्युइटीला 20 लाखापर्यंत टॅक्स लागत नाही, किंवा माझे लिव्ह सॅलरी असेल त्याला आता 25 लाखापर्यंत टॅक्स लागत नाही. त्यामुळे रिटायरमेंट होताना मला फारसा टॅक्स द्यायला लागत नाही. परंतु ते पैसे मी जेव्हा गुंतवणूक करतो त्यातनं जे उत्पन्न मला मिळतं राईट. त्याच्यावर मात्र ते टॅक्सेबल आहे. निश्चित. अशा वेळी मी नेहमी सांगतो की आता नवीन टॅक्स रिजिम मध्ये तुम्ही कुठे गुंतवणूक करा हा तुमच्या हातात आहे. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करा ज्यातनं तुमचा परतावा हा चांगल्या पद्धतीने येईल. परंतु हे करत असताना एक मी जरी सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार नसेल तरी असं सांगेन की जोखीम आणि परतावा याचा उत्तम बॅलन्स तुम्हाला साधायला लागेल. कारण जिथे जोखीम जास्त असते तिथे परतावा जास्त असतो. मात्र या वयामध्ये स्पेशली आफ्टर रिटायरमेंट तुम्हाला ती जोखीम कदाचित पत्करणार नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही तुमच्या संपूर्ण मिळालेल्या संपत्तीतला काही भाग हा स्थिर गुंतवणूक असलेल्या ठिकाणी, काही भाग हा जोखीम जिथे पत्करले जाईल अशा ठिकाणी टाका. आणि तुमचं येणाऱ्या काळात ते जे उत्पन्न होईल त्याच्यातनं सुद्धा करबचित करण्याची संधी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे टॅक्स फ्री बॉन्ड्स राईट. किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड सारखे जे आहेत. पूर्वी असं होतं की डिव्हिडंड टॅक्स फ्री होतं, त्यामुळे आम्ही सांगायचो की शेअर्स चांगले डिव्हिडंड पेईंग कंपन्यांचे शेअर्स घ्या. बरोबर. परंतु आता डिव्हिडंड पण टॅक्सेबल झालाय. जवळपास सगळ्याच पद्धतीची जी उत्पन्न आहे ते आता करपात्र झाली आहेत. त्यामुळे आता आमचा ना एकंदर पराग साहेब आमचा ॲटिट्यूड थोडा बदललाय. हम्म. कर वाचवण्यापेक्षा जो कमी झालेला कर आहे ना तो भरा. ओके. म्हणजे आताच मी मगाशी आता उदाहरण दिल्यामुळे 12 लाखापर्यंत कर नाही, पण 12 लाखाच्या वर गेल्यावर किती कर आहे? फक्त 60,000 कर आहे. म्हणजे जो पर्सेंटेज बघितलं तर 6-7% पण नाही, राईट. जो एकेकाळी 90% होता. बरोबर. तेव्हा असा 6-7% कर आपल्याला भरायलाच लागणार आहे. तो भरून उरलेल्या पैशाचा तुम्ही उत्तम विनियोग करा. आता ना माझ्या मते येणाऱ्या काळात टॅक्स वाचवण्यापेक्षा टॅक्स वाचवण्यापेक्षा टॅक्स भरून राहिलेल्या पैशाचा उत्तम विनियोग कसा व्हावा राईट. या दृष्टीने गुंतवणूक सल्लागाराचा आता रोल जास्त महत्वाचा आहे. एक्झॅक्टली.